गंमत दाखवतो तुम्हाला. आकाशचं पनीर पण झालंय आणि हे बघू शकता तुम्ही चिकन झणझणीत. विशाल कसं आलंय चिकन? एक नंबर. सुक्क कसं आलंय आणि एकच पीस वाटलाय सुक्क सगळ्यांना. काहीच बनवलेलं आहे खूप. आणि कसं झालंय? एक नंबर. हा बस. तर मित्रांनो, ओढ गावाकडची आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आज आहेत आमच्या KPLच्या टुर्नामेंट. तर आम्ही त्यासाठीच चाललो आहे. तर तेच एक टुर्नामेंटची व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. KPLच्या सामने तर चालूच आहेत तिकडे, पण आम्ही आमच्या टीमची प्रॅक्टिस घेण्यासाठी आलो इकडे. आणि हे पाहू शकता तुम्ही, हे ग्राउंड आहे. आणि आमच्या मंगेश दादांनी आमच्यासाठी बिर्याणी आणलेली आहे. हा, मंगेश दादांनी बिर्याणी आणलेली पूर्ण पॅक. संघ मालक हे आपले चेतन दादा निकम, संघ मालक यांच्या हे सगळेजण उपाशी आहेत आता. ग्राउंड हे ग्राउंड KPLचं ग्राउंड नसून हे आपलं मंगेश दादा शेलार यांच्या सौजन्याने आपल्याला प्रॅक्टिससाठी. ही पाहू शकता लाल आहे, लाल बिर्याणी. वाव, काय वास पण छान येतोय. हे बसायचं का छाट मला आता. कसांना आपल्याला बिर्याणी वाढते. संघ मालक स्वतः बिर्याणी सर्व करतायत. संघ मालक देखील पाण्याचा मारा करतायत. हे माझ्या पुढ्यात वाढतोय, त्याला माहिती मला कसं वाढायचं. टोप जरा जवळ घेतला असतं म्हणजे व्यवस्थित आली असती. तर मित्रांनो, आता KPLच्या ग्राउंडला आलोय. प्रॅक्टिसची काही व्हिडिओ मी दाखवली नाही. तर आता मी KPLचा आज पहिला दिवस आहे, पहिलं 4थं सत्र आणि आज पहिला दिवस आहे. तर आता संध्याकाळ झाली आहे पूर्णपणे. भरपूर संघ इथं खेळत आहेत, हे बघू शकता. बॅटच्या स्लॉट मध्ये पॉवरफुल हिट फ्रॉम पॉवरफुल मॅन. चेंडू चालला सीमारेषा पलीकडे. इट्स अ माइटी ह्यूज सिक्सर. इकडं KPLचा थरार इकडं चालू आहे आणि इकडं मोठी हस्ती बसली आहे. इकडे मोठी हस्ती बसली आहे, मोठी हस्ती. मित्रांनो, KPLचा पहिला दिवस संपलाय आणि आम्ही तर आता आम्ही घरी चाललो आणि आता आमचं पार्टीचं नियोजन चालू आहे. तर त्यासाठी आम्ही आता चिकन आणि मसाले वगैरे घ्यायला चाललोय. तर आता चिकन वगैरे घेऊन झालेलं आहे, म्हणजे 1 तास झाला आता त्याला घेऊन. मी काय घेताना वगैरे ते काय शूटिंग केली नाही. आणि आता चिकन बनवायची तुम्हाला रेसिपी दाखवतो. तिकडे प्रदेशने चूल पेटवली आहे, हे बघू शकता. हे अन्नाचं घर आहे. हा आकाश, आमचा बुवा. आकाश, माझ्या हाताखाली सगळं आणून दे. काय हो करतोयस? पनीरची भाजी पाहिजे ना तुला? परत लवकर धकाटा पेटव. टोप धुतला का? मग बाहेर काय चिकन काय उलटे लावायचे काय त्याला? तर आता आम्हाला चिकनची पार्टी करायची आम्हाला. आणि जास्त काय बनवायचं नाही, सुक्कं चिकन. सुक्कं म्हणजे एकदम थपथपीत बनवायचं आहे. आणि आकाशसाठी मी पनीर टिक्का बनवणार आहे, तर त्याची पण मी रेसिपी दाखवतो. फक्त भात आणि एक चिकन थपथपीत, बस. भाकऱ्या नाही, काय नाही, काय नाही. चूल पेटलेली आहे, चुलीवरचं मस्तपैकी थपथपीत चिकन. तर हे बघू शकता, इकडं सगळं कटिंग केलेलं आहे. हे बुवासाठी सगळं वेगळं ठेवलेलं आहे. आमचं माळकरी बुवा आहे त्यासाठी. इकडं तांदूळ आणि इकडं कोथिंबीर कटिंग चालू आहे. आणि इकडं हे पाहू शकता, मस्तपैकी 3 ते 3.5 ते 4 किलो चिकन आहे. आणि मी आता परत एकदा कलेजी भाजून खाणार आहे. तोपर्यंत निकारा पडलेत का रे? निकारा पडले तर आणू का एखादा पीस? मित्रांनो, येताना आम्ही आलं लसूण पेस्ट किंवा काहीच आणलेलं नाहीये. घरगुती जे आम्ही एक चिकन मसाला, कांदा, टोमॅटो आणि एक अख्ख्या मसाल्याचं फक्त पेस्ट आहे. म्हणजे अख्ख्या मसाल्याचं हे पॅकेट आहे. आणि चटणी, मीठ आणि चिकन मसाला, या 3 ते 4 गोष्टींमध्ये आम्ही एकदम मस्तपैकी थपथपीत चिकन बनवणार आहे. काय कांदा, टोमॅटो,
हे सगळं टाकायचे, शिमला मिरची, कांदा, टोमॅटो हे सगळं टाकलेले आणि वरती थोडा आहे बघा. नाही एवढा कुठं पुदिना टाकतोय, बस थोडासा पुदिना फक्त भाजायचे, थोडा दे. आणि कोथिंबीर, थोडी कोथिंबीर आण. कोथिंबीर आणतो, कोथिंबीरचा मारा जास्त. मिरच्या टाक, मिरची टाकतो ना. कोथिंबीर. ही कोथिंबीर, हे इकडे टाकव. ही कोथिंबीर, कोलम तो फुलतो. हे बघू शकता मित्रांनो, ह्याच्यामध्ये हे जे टाकलेले तुम्हाला दाखवलं, अख्खा मसाला टाकला तेलामध्ये आणि त्याच्यानंतर मग अख्खा मसाला टाकल्याच्या नंतर त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, शिमला मिरची आणि ही आपली ग्रीन चिल्ली, पुदिना टाकलाय आणि आता हे पूर्ण मिक्स होऊन पूर्ण एकजीव होईपर्यंत आता हे मिक्स करायचंय. तर आता हे आता एक जीव झालंय पूर्ण. धगाटा पण मस्त एकदम पेटलेला आहे आणि चिकन त्याच्यामध्ये आता टाकतोय, कारण की ह्याचा फ्लेवर आपल्याला पाहिजे. शिमला मिरची, पुदिना, कोथिंबीर ह्याचा फ्लेवर पाहिजे, त्यामुळे मी मसाले अगोदर टाकलेले नाहीयेत. आता पूर्ण हे आता ह्याच्यामध्ये मिक्स करायचंय आणि थांब जरा, ह्याच्यामध्ये पूर्ण आता हे मिक्स करायचंय आणि हेच फक्त वाफेवरती शिजवणार आहे मी आणि त्याच्यानंतर मग मसाले टाकणार आहे. तर हे बघू शकता, आता झाकण काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता फक्त एक चिकन मसाला टाकतोय. हे तिखट, लाल तिखट 2. आणि इकडं बघा, ह्याच्यात कलिजे टाकले, ह्यात कलिजे आणि चिकन टाकले भाजायला. हे लाल तिखट आहे, काश्मीरी तिखा लाल. टाक सगळं. हा बस चल. तर हे थोडंसं भाजण्यासाठी काढले, इकडं पण थोडं भाजायला टाकले कलेजी आणि याच्यामध्ये सगळं मसाले टाकलेत आणि वरतून लिंबू पिळूया फक्त थोडंसं टेस्टसाठी. काय शुभम, काय तुझा ब्लॉग बघायचा. हा आता चल मिक्स कर आता सगळं. हा राहू दे, त्यांची दारू उतरणार. 10,000 रुपये दे म्हणता येईल. मीठ कमी पडणार आहे कदाचित. नाही बरोबर आहे. राहू दे मित्रांनो, एकदम सिंपल बनवलेलं आहे आणि त्याच्यावरती तर्री बघा कशी आली. हे बघू शकता, तर्री बघा. हे भाजलो, ही तर्री बघा. परत तू टेस्ट केलं कसं झालंय? एक नंबर झाला तिथं बघ, खरंच भारी झाला. बरं बघ रे, जरासं त्याला जरासं हाता एक थेंब टाक. जबरदस्त. हे कॉल थांब, आलो मी. तू काय करतोस त्याच्यात? हा पनीर फ्राय करून ठेव. तर आकाशसाठी मला शाही पनीर बनवायचं आहे. शाही पनीर किंवा पनीर टिक्का मसाला. तर त्यासाठी मी त्याला आधी सांगितलं की पनीर आधी तू फ्राय करून घे आणि ह्याच्यामध्ये काढते पनीर. हे डिश पुसून घे आधी, धुवून घे. आता आपल्याकडे टोमॅटोला आहे ना, टोमॅटोची पेस्ट नाही आहे, त्याच्यामुळे ही आयडिया केली आहे. टोमॅटोची पूर्ण आम्ही बारीक बारीक करणार आहे शिजवून. हे बघू शकता, हे बघू शकता पनीर. आकाशला पनीर बनवलेलं आहे, एकदम थोडंसं त्यासाठी एकट्यासाठीच बनवलेलं आहे. खूप आणि कसं झालंय? एक नंबर. हा बस. हे बघू शकता, हे पनीर दाखव, त्यातलं पनीर दाखव, नाही तर म्हणतील जो मसाला केलाय. हे बघू शकता, सेम हॉटेलची चव. सेम हॉटेलची चव. हा आता कडे खाली राहू दे. तर इकडे बघू शकता, हा भाताचा टोप आहे आणि इकडं आपलं चिकन बनतंय तोपर्यंत. तर हे बघू शकता. तर मित्रांनो, आता भाताचा टोप ठेवलाय. हे भात पुरेल ना? का आता बोलतायत फुकतोय करून भात. आता बघू, कोलम लावलाय, कोलम. आणि इथं गंमत दाखवतो तुम्हाला. आकाशचं पनीर पण झालंय आणि हे बघू शकता तुम्ही चिकन
झणझणीत आणि वरती कोथिंबीरचा मारा करून ठेवलाय. पोरं गेलेत. पोरं आता अर्धे इकडं झोपलेत. झोपलेत म्हणजे आराम करतायत. तोपर्यंत अर्धी पोरं तिकडं गेलेत हळदीला. ते आले की मस्तपैकी जेवायला बसायचे. मित्रांनो आता जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही जेवायला बसतोय. आणि ते अर्धे जण जे आंबामाचीवरती आहेत म्हणजे ते हळदीला गेलेत. विकासांना नाऱ्या वगैरे ते 5 जण आहेत. तर ते त्यांना याला उशीर राहणार आहे. आणि आता 10:30 वाजलेत. आम्ही दिवसभर ग्राउंडला होतो. आणि आता हे बघू शकता तुम्ही. बघा हे भात वाढून घेतलेलं आहे आणि पली आहे तिकडं. आणि थोडंसं सुक्क बनवलेलं आहे आम्ही असंच आपलं टाइमपास. इकडं बुवा बसलेला आहे आणि हे बघू शकता थपथपीत वाढतो ना. हे घे चल हे बोऱ्या सरकव चल तिकडं. विशाल कसं आलंय चिकन? एक नंबर. सुक्क कसं आलंय आणि एकच पीस वाढलाय सुक्क सगळ्या. कालवण वगैरे कसं आलंय? तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवतोय आणि जेवण घेतो मस्तपैकी. चिकन पण मस्त आलंय. सगळ्यांचं रिव्ह्यू आलेत आणि अर्धे जेवायचे त्यांच्यासाठी पण तो भरून ठेवलेला आहे. इकडं शुभम पण बसलाय. शुभम चांगलं आलंय ना? मित्रांनो व्हिडिओला इथंच थांबवतो. आज एक पार्टीचा आणि एक आजचा डेलीचा ब्लॉग होता. तर आपल्या चॅनलला ओढ गावाकडच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. आणि हे काय कांदा बिंदा चावतायत आता मस्तपैकी. तर आम्ही जेवतो. मित्रांनो भेटूया का पुन्हा एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत टाटा बाय. हा पाय बघा तुम्ही.